गोंयांत सद्याक इफ्फी महोत्सवाचो बरोच एक्साइटमेंट आसा। जगभरातले लोक इफ्फी महोत्सवाचो अनुभव घेवपा खातीर खास गोंयांत आयिल्ले आसा आनी गेल्या वर्सा भशेनूच ह्या वेळार कांय गोंयची चित्रपटां आसा, लघुपटां आसा ती इफ्फीन प्रदर्शीत जाल्या। तातूंतलेच एक म्हळ्यार घर। घर म्हळ्यार आमकां दिसता 4 वण्टी आनी एक छप्पर, मात खऱ्या अर्थान घर म्हळ्यार घराक घरपण दिवपी जी मनशां आसता तांकां लागून जाता। जेन्ना एक कुटुंब एक घराबो एकठांय रावता ताका घर म्हणटा। मात ह्या चित्रपटाची कथा नेमकी कितें आसा, हे चित्रपट कशे वेगळे आसा आनी हे घर नेमके कितें सांगपाक सोदता हे जाणून घेवपा खातीर आमी टीम घर हांचे कडेन उलोवया आनी तांचे कडल्यान ह्या विशीं अदीक म्हायती जाणून घेवयात। आमच्या वांगडा आसा घर ह्या फिल्माचे रायटर आनी डिरेक्टर, तांचे कडेन आमी उलोवया आनी ह्या फिल्मा बद्दल तांणी स्क्रिप्ट बरयतना आसूं वा डायरेक्शन करतना कशा पद्दतीन काम केले तांचे कडल्यान जाणून घेवया। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही हे घर हे फिल्म जे तुम्ही बरयला, तुम्ही डायरेक्ट केला स्वताच, कितें सांगपाक सोदता? घर ह्या फिल्मा आमी कितें सांगता तर तुमकां खबर आसली फाटल्या कांय वर्सां गोंयांत चडांत चड रोड एक्सिडेंट जाला आनी ह्या रोड एक्सिडेंटान 20 ते 30-35 ह्या पिरायेची भुरगीं चड करून ती ना जाली। ओके, सो दे डायड। सो हांव चिंतलो, हांव जर्नलिस्ट आसा, सो जेन्ना हांव न्यूज करता पळयता की अशी इतली भुरगीं आमची जाता कित्याक ही यंग जनरेशन इज आवर फावंडेशन ऑफ आवर स्टेट एंड द कंट्री एट द सेम टायम। सो पूण हे ना जाल्यार तांच्या घराचें कितलें जातलें, घर कितें आसता आनी एक घरचो मनीस असो एक्सिडेंट अचानक ना जाल्यार ते घराचें कितें जातलें मुखार। सो ते चिंतून आमी हे स्टोरी बरयला आनी एक घर जावपाक कितें जाय म्हणल्यार घर म्हणल्यार आमी कितें म्हणटा, कंस्ट्रक्शन म्हणल्यार घर, लोक म्हणल्यार घर, इमोशन म्हणल्यार घर, घर म्हणल्यार कितें। सो आमी ह्याच्यार एक उजवाड करण्याचो यत्न केला, पळोवया कितें आसता। आता हे तुम्ही जेन्ना फिल्म शूट करताले तेन्ना त्यो भावना आसा त्यो तुम्ही तुमच्या एक्टर्सां मेरेन पावोवपा खातीर कशा पद्दतीन प्रयत्न केले, कशे चॅलेंजीस आयले तुमकां? कारण एक ती भावना हाडप, ती कोण तरी आपलो गेल्लो आसा ही म्हणजे खूप एक नाजूक भावना आसा, बट कसं तुम्ही काम करतना कशा पद्दतीन केले? आमी जेन्ना हांवें जे स्क्रिप्ट बरयली पुराय जाली मागीर हांव एक आर्टिस्ट म्हणल्यार 3 लीड एक्टर आसात। ओके, गौरीबाई, रावी आनी रोहित। सो हे 3 लीड एक्टराक हांव ब्रीफ दिला मातसो म्हाजे कडेन आनी तांकां स्क्रिप्ट दिलो की तुमी हे वाचात। ओके, यू कम विथ युअर ओन क्वेश्चन्स, सो दे वील फायंड द वे। तांकां कितें आसा इमोशनल कितें सीन आसात, कित्याक गौरीबाई जी आसा ते सेंटर कॅरेक्टर आसा। सो दॅट कित्याक तिचो जो भुरगो आसा ह्या फिल्मान, ओके, त्याचो एक्सिडेंट जाला। सो शी हॅव सो मेनी क्वेश्चन्स एंड द वे शी परफॉर्म दॅट इज ऑल्सो गुड। सो आय एम हॅप्पी वॉट एवर आय वॉन्टेड टू डिलिव्हर विथ देम एंड दे डिलिव्हर व्हेरी वेल। सो आता हे तुम्ही फिल्म शूट करतना तुमकां कितले दीस लागले आनी कश्यो चॅलेंजीस आयल्यो? चॅलेंजीस चड आयले, कित्याक सांगता, व्हडले मुवी शूट करप सोंपें पूण धाकटे म्हणल्यार शॉर्ट फिल्म करप चड डिफिकल्ट आसा। कित्याक आमकां जे कितें सांगपाचें आसा 2 वरां आमकां एक 15 मिनटां 20 मिनटां भितर सगळें सांगपाक जाय, म्हणल्यार आमकां प्रॉब्लमी सांगपाक जाय आनी सोल्युशनूय सांगपाक जाय। सो ताका लागून तो एक चॅलेंज आसा टायमाचो। मागीर इतले जे कितें आमकां सांगपाक जाय ते इमोशन तितल्या 20 मिनटां भितर 15 मिनटां भितर ऑडियन्साक कळपाक जाय। सो इमोशन बॅलन्सिंग दॅट इज इट वॉज एक्चुअली टफ जॉब। मागीर आमी शूट केलें तेन्ना चड पावस आशिल्लो, आमकां 5 दीस लागले शूट करपाक। चडांत चड 3 दीस जातले एक्चुअली, पूण 1.5 दीस आमचो पावसान गेलो। सो पावसाचो एक प्रॉब्लेम चड आशिल्लो। आणि आता तुम्ही हे फिल्म केला, तुम्ही म्हणजे अपेक्षा केली की जेन्ना केले तेन्ना की हाय इफ्फीक पावतलेच म्हणून? अपेक्षा करून पण आमची एक इच्छा आशिल्ली की कित्याक आमचे म्हणजे 5वें फिल्म आसा जे इफ्फीन आसा बॅक टू बॅक। सो आमकां अशें दिसतलें की आमी जे करूं ते बरें जातलें आनी ते इफ्फीक जावचें, कित्याक इफ्फी व्हडलो प्लॅटफॉर्म आनी इफ्फीन जेन्ना आमचो कोंकणी फिल्म येता इतल्या व्हडल्या पावंड्याचेर
तेन्ना ते आमकांय बरें दिसता की आमची फिल्म इफ्फीन पावला आनी आमचे संवसारभर पावता. सो आमी इफ्फीक लागून केलो असं म्हणटा तुम्ही म्हणू शकता हय केल्या, कित्याक इफ्फीचो प्रिमियर म्हणल्यार संवसारांतलो व्हडलो प्रिमियर. सो येस आमकां बरें दिसलें, चड बरें दिसलें आमकां. आणि तुम्ही जेन्ना आतां हे फिल्म केलें आनी तुम्ही तुमच्या फिल्मा बद्दल लोकांक सांगलें तेन्ना लोकां कडल्यान तुमकां कसल्या प्रकारचो प्रतिसाद मेळ्ळो? चड उर्बेभरीत प्रतिसाद मेळ्ळो. कित्याक सांगता तुमकां, ह्या फिल्मान आमी हेच्या फाटलो फिल्म जे आशिल्ले पयलो एक कप च्या, तोय सामको ह्याच सब्जेक्टार आसले ते वुमन एम्पावरमेंट चड करून. हांगा आमी आनी कितें वेगळे डिफिकल्टी वेगळे प्रॉब्लेम आमी डिस्कस करता. सो जेन्ना ह्या फिल्मा खातीर न्यूज पेपरान चॅनलीन आयला पब्लीश जाला तेव्हा म्हाका चड बरो रिस्पॉन्स मेळ्ळो की ओके बरें तुवें ह्या सब्जेक्टाचेर उजवाड घातला. सो आनी आमकां 2 दिसां फाटीं आमचो शो हावसफूल आसा. सो बरो रिस्पॉन्स आसा. लेट्स होप. आतांचे तरणाटे फिल्म मेकर्स आसा तांकां जर एक फिल्म मेकर म्हणून तुमी कितें सांगचें आसलें जाल्यार तुमी कितें सांगतले? हांव एकच सांगतलो कित्याक हांवें जशें स्टार्ट केलां चडांत चड फिल्मी पळयात, वाचात, फिल्म वाचपाची बी गरज आसा. ओके आनी इफ्फी आसा आमच्या खातीर. फाटल्या काही दिसा आमचो गोवा स्टेट फेस्टिवल जालो तो आसा आनी विंगड फिल्म फेस्टिवल आसात. बी देर, अटेंड ऑल द फेस्टिवल्स. कित्याक फिल्म करपा खातीर आमकां फिल्म पळोवपाक जाय, समजोवपाक जाय आनी तांणी ते 2 वरां भितर कशें सांगलां तें आमकां समजोवपाक जाय. मागीर आमी जेन्ना फिल्म करता 20 मिनटाची आसा नाजाल्यार 2 वरांची आसा, ती कशें दाखोवपाचें, कितें बरोवपाचें, कितें इमोशन हाडपाचें. सो दॅट इज द बेस्ट मास्टर क्लास हियर. इफ्फीन मास्टर क्लास म्हणजे मास्टर क्लासय आसा आनी फिल्म ही एक मास्टर क्लास आसा. सो ती अटेंड करात, हांव तितलें सांगता. सो तुम्ही हे पर्सनली सगळें स्वता आपणायलां आनी तेच आतां तुमी आपल्या कामान वापरून तशा पद्दतीन तुमची फिल्म्स तयार करतात? येस, फाटली 10, 12, 15 वर्सां जालीं हांव फेस्टिवल इफ्फी अटेंड करता आनी विंगड देशभरांतले म्हाका दिसता हांव 7-8 फिल्म फेस्टिवल आसा जे अटेंड करता. कित्याक संवसारान कितें कितें जाता फिल्माच्या मळार, टॅक्नॉलॉजीच्या मळार, स्टोरी टेलिंगाच्या मळार तें आमकां कशें कळटलें. तर फिल्म फेस्टिवल इज द ओनली वे. कित्याक आमी जेन्ना ह्यो फिल्म फेस्टिवल स्टार्ट जालो 56 वर्सां पयलीं तेन्नाचे आमचे पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी सांगलें इफ्फी म्हणल्यार कितें, फेस्टिवल म्हणल्यार कितें. इफ्फी ना जाल्यार फेस्टिवल म्हणल्यार संवसारा कडेन पळोवपाची एक खिडकी आसा, ती जनेल आसा आमची. सो त्या जनेलान आमकां जग दिसता, संवसार दिसता. सो आय लर्न बाय दॅट. फिल्मां पळोवन हांव फिल्मां करपाक शिकला. सो म्हाका दिसला हांव करूं शकता, कोणीय करूं शकता. येस, थँक्यू. Thank you so much. गुड लक तुमकां. थँक्यू सो मच. आमच्या वांगडा आसा घर या लघुपटाचे कास्ट रोहित खांडेकर. तांचे कडेन उलोवया आनी तांच्या भुमिके बद्दल तशेंच तांच्या मतांतल्यान ह्या फिल्मा बद्दल ते कितें सांगूंक सोदता हें जाणून घेवयात. नमस्कार रोहित. नमस्कार. तुमची भूमिका ह्या घर या फिल्मात कितें आसा? माझी भूमिका म्हणल्यार ह्या फिल्म आतांच आमचो प्रिमियर जाल्लो आसा आनी जशें लोकांनी पयलें आसतलें की एक चलो जो एक ती फॅमिली आसा, ज्या फॅमिली भितरलो एक दादलो मनीस मरता. ताच्या फाटल्यान ताची बायल आसा, ताचो 2 वर्सांचो भुरगो आसा, ताची आवय आसा. हो असो चलो की जाका ती चली आवडटा आनी ताची चली कडेन तो परत लग्न जावपाक सोदता, त्या भुरग्याक आपणावपाक सोदता, एक नवो संवसार उबो करपाक सोदता, असो तो कॅरेक्टर आसा. आनी एकंदरीत जे नांव आसा की घराक खरपण दिवपाचो जे तो एकटो आसा, तेंच्या फॅमिलीन चल्याची कमतरता आसा. सो दोनूय कडल्यान एकटा येवन एक घर तयार करपाचें, एक फॅमिली तयार करपाचो यत्न करपी हो कॅरेक्टर आसा. आता हे फिल्म घर म्हणटकच आमकां कितें एक कन्स्ट्रक्शन, एक कॉन्क्रिटाचें बांदकाम सुचता, पूण ही कथा कितें वेगळी आसा? घर आमी म्हणटा की बाबा जेन्ना विटांनी चिऱ्यांनी बांदता ती इमारत. रोहित, म्हाका सांगा तशें तरणाटे फिल्म इंडस्ट्रीन येवपाक सोदतात, तांकां जर तुमी ह्या इंडस्ट्रींतले एक मनीस म्हणून कितें सांगचें जाल्यार कितें सांगतले? जे कोण खरेंच मनांतल्यान इंट्रस्टेड आसा, सिरियस आसा की बाबा ह्या फिल्डान ती एक्टिंग म्हणून, डिरेक्शन म्हणून, डीओपी म्हणून खंयच्याय फिल्डान जर येवपाक सोदता, एक्टर जावपाक सोदता, डिरेक्टर जावपाक सोदता, जाल्यार पयली गजाल म्हणटा ती तेणी लर्निंग एटिट्यूड दवरपाक जाय. एक गजाल. दुसरी गजाल की स्वता भितर जी स्कील आसा ती डेव्हलप करपा लागून आपण कितें करपाक शकता हाजेर लक्ष घालपाक जाय. ऑडिशन्स आसता, केन्ना फिल्मा बद्दल डिक्लेअर जाता तेन्ना त्यो गजाली तुमचे कडेन पावले म्हणटा ते ऑडिशन दिवपाक तुमी येवपाक जाय, ती मेहनत घेवपाक जाय. जो मेरेन आमी आमचो टॅलंट दाखयना तो मेरेन टॅलंट आसा म्हणून कळचें बीन ना. आनी आजकाल कशें आसता, आजकाल तुका ऑडिशन दिवपाक टॅक्नॉलॉजी इतली वाडल्या, तुका ऑडिशन दिवपाक प्रत्येक कडेन वचपाक पडना. तूं तुजो व्हिडिओ शूट कर, आमचो व्हिडिओ घाल.
सो ते जे आपले वेगळे वेगळे व्हिडिओज आसा ओके मे बी कशें कितें करपाक शकता की खंयच्या तरी एक फिल्माचो पार्ट घेतलो तो पार्ट आपण इनॅक्ट केलो कॅमेरा मुखार आनी तो सेव करून दवरलो केन्नाय समजा फाल्यां ऑडिशन आयलें तें धाडलें ओके अशे तरेन ती डेडिकेशन प्रत्येकान दवरची पडटली जर ताका खरेंच ह्या फिल्मा भितर ह्या इंडस्ट्री भितर करियर करपाक येवपाक सोदताले आमी तशेंच आयल्या फक्त आपल्याक इच्छा आसा येवपाची म्हणून जर सांगून सोडून कोता येना तेज अ प्रोसेस फॉर इट तुमकां ते प्रयत्न करचे पडटले तुमकां ते प्रयत्नशील रावचे पडटले आणि जेन्ना जेन्ना अशें कितें ऑडिशन्स आसतले कितें आसतलें ते प्रमाणे तुमकां स्वता येवन मुखार सरून तुमकां ते काम करचें पडटलें. येस, थँक्यू रोहित, तुम्ही तुमचे विचार आमच्या वांगडा मांडले म्हणून. थँक्यू सो मच. आमच्या वांगडा आसा घर ह्या फिल्माचे को एक्टर विकास आणि तांच्या भुमिके बद्दल आणि तांच्या नजरेंतल्यान ह्या फिल्मा बद्दल ते कितें सांगू इच्छिता ते आमी पळोवया. नमस्कार सर. नमस्कार. तुमची भूमिका ह्या घर ह्या फिल्म मध्ये काय आहे हे आम्हाला सांगू. ओके, माझी भूमिका या पिक्चरमध्ये जे आमच्या लीड ॲक्ट्रेस आहेत साजी मॅडम, म्हणजे त्यांचं नाव रावी आहे ॲक्च्युली, त्यांच्या बॉसचा रोल मी केलेला आहे आणि या रोलमध्ये रोल प्ले करत असताना ॲक्च्युली त्या रोलमध्ये पूर्ण आपल्याला एंटर व्हावंच लागतं, त्याच्याशिवाय ते चेहऱ्यावर एक्सप्रेशन येत नाही. आणि हा ॲक्च्युली छोटासा विषय आहे पण फार सोप्या पद्धतीत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आता घर म्हटलं की आम्हाला काही छप्पर एक भिंती असं लक्षात येतं, पण हे घर काय आहे वेगळं? ॲक्च्युली घर म्हणजे हे घर नाही आहे. घराच्या मागचं सांगायचा उद्देश फक्त एवढाच आहे की पहिलेची जनरेशनचे विचारसरणी आणि आत्ताच्या लोकांची विचारसरणी याच्यात फार फरक पडला आहे. आणि पहिल्यांच्या लोकांचे जे हे असायचे, पहिले सासूमा वगैरे असायच्या, त्यांचा स्वभाव आणि आत्ताच्या जनरेशनचा स्वभाव हा फार फ्री झालेला आहे. पहिलेचं सासूमाम वगैरे अशा असायच्या की थोडंसं स्ट्रिक्ट असायच्या, थोडंसं पुढचा विचार नाही करायचा, ते स्वतःचा विचार करायचे. पण आत्ताची जनरेशन ही बदलली आहे. आत्ताची जनरेशनच्या याच्यामुळं या पिक्चरमध्ये आम्ही सांगायचा प्रयत्न केला आहे की आता तुम्हालाही बदलावं लागेल. म्हणजे आजच्या जनरेशनच्या हिशोबाने बघून काही चांगले विचार पण ह्या जनरेशनकडून आपण घेऊ शकतो, हे आम्ही सांगण्याचा सोपा प्रयत्न केलेला आहे. हे जेव्हा लघुपट तुम्ही शूट करत होता त्यावेळी तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या, म्हणजे ऍक्ट करताना, शूट करताना? कारण कोणीतरी म्हटलं की पावसामुळे तुम्हाला अडचणी आल्या, तर मग तुम्हाला आणखी कुठल्या वेगळ्या अडचणी आल्यात का? आम्हाला ॲक्च्युली हे शूट 5 दिवसात संपवायचं होतं, पण चौथ्या दिवशी असं झालं की सकाळी 6 पासून ते जवळजवळ आम्ही 3 वाजेपर्यंत पावसाची म्हणजे थांबायची वाट बघत होतो. आणि त्याच्यामध्ये 3 वेळेस असं झालं की आम्ही शूट करायला गेलो, पाऊस आला, शूट करायला गेलो, पाऊस आला. हे आमच्यासोबत 3 वेळेस घडलं. तर ही फार फार मोठी अडचण होती. याच्या व्यतिरिक्त काही विशेष अडचण नाही आली, पण पावसामुळे आम्हाला अडचण आली. एखादं असं सीन जे तुम्हाला खूप आवडलं, तुम्हाला म्हणजे एकदम तुमच्या हृदयाला लागण्यासारखं असं सीन कुठलं होतं का? माझ्या हृदयाला भिडणारा सीन म्हणजे एकच की जेव्हा राजी मॅडमच्या सासू मॉम हे म्हणतात की तू पण तुझा विचार करायला हवा, हे खरंच ॲक्च्युली मनाला लागणारं सीन आहे. कारण हे सांगणं एवढं सोपं नाही. आपण इथं चर्चा करतो ही गोष्ट वेगळी आहे, पण हे सांगणं आणि खरंच त्या विषयाला समजून घेणं एवढं सोपं नाही. तर ते सीन फार चांगलं होतं. येस, थँक्यू सो मच सर, तुम्ही आपले विचार मांडले म्हणून. थँक्यू. आमच्या वांगडा असा घर या फिल्माचे असिस्टंट डिरेक्टर तसेच आर्ट डिरेक्टर, तांचे कडेन उलोवया आणि ह्या फिल्माचेर काम करतनाचो तांचो अनुभव कितें आशिल्लो तो जाणून घेवयात. नमस्कार सर. नमस्कार. घर ह्या फिल्मामध्ये तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही काम केलं ते आम्हाला सांगा. ह्यासाठी मी असिस्टंट डायरेक्टर हा रोल माझा आहे. मी यासाठी सुरुवातीला स्क्रिप्टच्या वेळी येते, स्क्रिप्टच्या शॉर्ट डिव्हिजनपासून शूट कंप्लीट होईपर्यंत आम्ही जे डायरेक्टर सरांच्या पाठीमागे राहून जे काय सांभाळायचं होतं ते माझ्याकडे होतं. आणि ही फिल्म आम्ही केली एकत्र म्हणून सर्वांनी, म्हणजे जेवढं कॉन्ट्रीब्यूट सर्वांचंच आहे यात. त्या फिल्म ज्यावेळी शूट झाली त्यावेळी वातावरण वगैरे थोडं हे होतं, म्हणजे पाऊस वगैरे चालू होता गोव्यात त्यावेळी, आणि त्याच याच्यात शूट वगैरे केलं. यात माझा असा रोल आहे की फक्त असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. शॉर्ट डिव्हिजनचं असेल किंवा आर्टिस्टचं कोऑर्डिनेट असेल किंवा कंटिन्युटी सांभाळणं हे पूर्णपणे माझ्याकडे होतं. ही जेव्हा तुम्ही फिल्म शूट करत होता तेव्हा म्हणजे सेटवर कशा प्रकारचं वातावरण होतं? कारण हे एकदम असं भावनात्मक असं फिल्म आहे, त्यामुळे कसं सेटवर सीन होतं? हां, सेटवर पूर्णपणे शांत होते, म्हणजे सगळेजण असं भावनात्मक होतं, पण ते ॲक्टर वगैरे होते. पण बाकी वातावरणामुळे सगळ्यांची धावपळ चालू होती. बाकी सगळ्यांनी व्यवस्थित हँडल केलं सगळ्यांनी. ॲक्टर पण प्रॉपर
सगळं चालू होतं आणि इमोशनल वगैरे काय नाही, पण उत्साही होते, सगळेच हॅपी होते शूटच्या वेळी सगळे. तुमचं हे फिल्म आता इफ्फी मध्ये आहे, कसं वाटतं तुम्हाला? हा म्हणजे खूप छान वाटतं. एपी मध्ये गेलं, एपी मध्ये सिलेक्शन झालं, कारण मोठ्या प्रमाणात फिल्म बनतात पण थोड्याच ज्या आहेत एपी साठी सिलेक्ट वगैरे होतात. आनंद झालाय. आमच्या वांगडा असा घर या फिल्माच्यो को रायटर माधुरी मॅडम, तांचे कडेन उलोवया आणि तांचे ह्या फिल्माबद्दलचे विचार जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही को रायटर आहात या फिल्माचे, काय सांगू इच्छिता या फिल्माबद्दल? काही नाही, म्हणजे स्टोरी एक डोक्यात होती, ती किशोरला ऐकवली, मग किशोरलीन मी ती मिळून डेव्हलप केली आणि चित्रपट तयार झाला, म्हणजे लघुपट आमचा. काय विचार होते तुमचे जेव्हा तुम्ही ही स्क्रिप्ट लिहायला घेतली, म्हणजे काय इमोशन्स नेमके पोचवायचे लोकांपर्यंत? म्हणजे ते आमच्या ओळखीच्या संदर्भात घडलेली एक गोष्ट होती ती, आणि नंतर त्याला मग आपल्या थोडंसं कल्पनेने आपल्याला डेव्हलप करायचं असतं, तर ती तशी केली. मग त्याला आणखीन चेंजेस, चांगलं रूप किशोरने दिलं आणि ती स्टोरी तयार झाली. सासू सुनेच्या संदर्भातली स्टोरी आहे आणि सासू म्हणजे एकमेकांसाठी त्याग करण्याच्या बाबतीत कशी गुरघडी करतात त्या संदर्भात ही गोष्ट आहे. थँक्यू सो मच. तर ही आशिल्ली टीम घर. एका घरातलो मनीस जेन्ना पयस जाता तेन्ना ताची घरची कशा पद्दतीन त्या गजाली कडेन पळयता, तांची परिस्थिती कशी आसता आनी कशा पद्दतीन ती आपली जीण जियेता, ह्या सगळ्याचेर आदारीत हें चित्रपट जावन आसा. हें लघुपट घर सगळ्यांनी पळोवचें अशें सगळ्यांक आव्हान आसा. आनी इफ्फीचे अशे वेगवेगळे अपडेट्स आमी तुमच्या मुखार घेवन येत रावतली. पळयत रावा इन गोवा 24 तास.